रोज रोज तेच ते खाऊन कंटाळा येतो. तर आज मस्त असे भरपूर बटाटे मी बॉईल केले होते. त्याच बटाट्याचे मस्त असे बनवले होते, म्हणजे की आलूचे पराठे. मस्त असे सोबतच आलू बोंडेसुद्धा मी बनवून घेतले. तर आलू बोंड्याची रेसिपी वगैरे मी शेअर केलेली नाही, पण डायरेक्ट म्हटलं चला. आणि मला बाहेरचे आलू बोंडे वगैरे बिलकुल आवडत नाही. जसं समोसासाठी स्टफिंग बनवतो ना, तसंच सेम आलू बोंड्यासाठी बनवावं लागते. आणि रोज रोज थोडं थोडं साफसफाई करायला काढायची. त्यामुळे ना आपलं घर एकदम नीट अँड क्लीन राहते आणि आपल्यावर कामाचा लोडसुद्धा येत नाही. म्हणून मी ना थोडं थोडं रोज काही ना काही काढत राहते आणि आपली स्वच्छता घराची करत राहते. त्यामुळेच तुम्हाला माझं घर नीट अँड क्लीन दिसते. त्याच्यानंतर मस्त असा चहा पिऊन घेतला. यांची वाटसुद्धा बघितली नाही. चहाची एवढी कधी कधी तलप लागून जाते. आता ते आले आहेत, त्यांना पण देते. आणि हे तुम्हाला मला दाखवायचं होतं, ते म्हणजे की मी आता कुंभमेळ्यामध्ये गेली होती. तर ते येता येता चित्रकूटवरून मस्त असं पॉट घेऊन आली होती. हे ना मस्त असं मोठं पॉट आहे. त्यामध्ये मोठ्या आकाराची पोळीसुद्धा बसू शकते आणि वॉशेबल आहे. जसं आपण कोरपाट बेलला धुतो ना, तसं याला पण धुवू शकतो. पहिले विचार केला की चला आपण तिखट मिठाच्या वाट्यास ठेवून बघूया, पण म्हटलं राहू दे ना, जिथच्या तिथं. त्याच्या निमित्ताने माझा तिखट मिठाचा डब्बासुद्धा स्वच्छ होऊन गेला. तर आता मी याच्यामध्ये मस्त अशा पोळ्याच ठेवणार आहे. तर तुम्हाला पॉट कसं वाटलं नक्की सांगा.